वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त केले आहेत। यासोबतच 10 लाख रुपये किमतीची हुंडाई क्रेटा कार जप्त करण्यात आली असून तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एका महिलेसह आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गोहर हसन तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेने ही कारवाई केली। गोपनीय माहितीवरून कारवाई दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे पथक सोलापूर शहरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पोलीस अंमलदार भारत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली। मुस्लिम कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या एका हुंडाई क्रेटा कारमध्ये अंमली पदार्थांचा साठा आहे। या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित वाहनाला घेराव घातला। वाहनातील व्यक्तीची चौकशी केली असता त्याचे नाव रिजवान शब्बीर खान, वय 26, राहणार अंबिकानगर, भाग 3, नई जिंदगी, सोलापूर असे असल्याचे निष्पन्न झाले। कारच्या ड्रॉअरमध्ये सापडली एमडी पावडर। वाहनांची झडती घेतली असता ड्रायव्हिंग सीटच्या डाव्या बाजूच्या ड्रॉअरमध्ये राखाडी रंगाच्या प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या रंगाचा स्टफिंग स्वरूपातील पदार्थ आढळून आला। या प्रकरणात पोलिसांनी रिजवान शब्बीर खान, वय 26, नई जिंदगी, सोलापूर, साहिल सिकंदर फिरजादे, वय 25, अलमश अपार्टमेंट, मंत्रीचंद नगर, सोलापूर यांना अटक केली आहे। न्यायालयाने दोन्ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या तपासादरम्यान साहिल फिरजादे याची पत्नी कायनात साहिल फिरजादे उर्फ कायनात साहिल खान, वय 30 हिचा सहभाग असल्याची माहिती समोर आली असून तिचा शोध सुरू आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, भारत पाटील, सिद्धाराम देशमुख, अनिल जाधव, महेश शिंदे आणि संजय साळुंखे यांनी पार पाडली।